मला इथं बसू सुद्धा वाटत नव्हतं प्रार्थनाला. मला वाटायचं झोपावं का उठून जावं. पण मला एका 2 मिनिटात माझ्या शरीराने मला ताकद दिली आणि मंत्र म्हणायला ताकद दिली. तरी पण मला ही वाटतं की अशी प्रार्थना कुठंतरी भवनात होणार नाही. आणि भगवंत रूपाने ह्या माऊलीनी तुमच्यासाठी ह्या मुलाला इथं जन्म दिलेला आहे. पण तुम्ही ह्यांना सहकार्य करण्याची कृपा करावी. माणसाने त्यांना त्रास देऊ नये, रोडवर उभा राहू नाही. कुठं कुणी एकामेकाला त्रास झाला तर एकामेकाला समजून सांगावा असं मी म्हणते. आणि बाबांना सगळ्यांनी मिळून जेवढ्या ऐपती आणून ती तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती करतातच, पण होता होईन तेवढं दान धर्म करण्याची इथं कृपा करावी. मी अनपढ आहे, मला लिहायला वाचता येत नाही, पण बाबांनी मला इतकं ज्ञान दिलं की मी ती इथून येऊन गेलते तरी सुद्धा माझी पोरं एवढी चांगली बोलायला लागली. मला पैसे अजिबात अडचण होती, पण मला पैसे कुठून यायला लागलं ही काय मला माहीत नाही. पण मी सुखी झाले. माझं सारं घर आनंदी बाबांच्या कृपेमुळं.